नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. आईच्या पाठीमागे गाडीवर बसून शाळेत निघालेल्या चिमुकल्याची शनिवारची सकाळ दुर्दैवी होती असेच म्हणावे लागेल. भरधाव डंपरच्या धडकेत चिमुकला स्कूटीवरून दूर फेकला गेला, तर आई थेट डंपर खाली आली. या दुर्घटनेत संबंधित महिला ठार झाली आहे. तीर्थक्षेत्र आळंदीत पद्मावती रस्त्यावर डंपर आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये डंपरची चाक महिलेच्या डोक्यावरून गेल्याने संबंधित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. आळंदीतील पद्मावती रस्त्यावरील ओम गुरुदेव मंगल कार्यालयाजवळ शनिवारी 10 फेब्रुवारी रोजी सकाळी ही घटना घडली. प्रीती योगेश धुमाळ, वय वर्ष 32 असे अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. आळंदी शहरात सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत जड वाहनास प्रवेश बंदी असताना देखील जड वाहने बिनधास्तपणे या ठिकाणी ये-जा करत असल्याचं चित्र दिसून येत आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात चाकणजवळील आळंदी फाटा या ठिकाणी घडला. राजकुमार यादव, वय वर्ष 24 असे मयत सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. आळंदी रोड वळणावरील राजदीप लॉज जवळून राजकुमार पायी जात होते. यावेळी कोणत्या तरी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यावेळी गंभीर झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. आरोपी तेथे न थांबता त्या ठिकाणाहून निघून गेला. यावरून महाळुंगे MIDC पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आळंदी येथून जवळच असलेल्या सोळू गावात ॲल्युमिनियम प्लेट बनवणाऱ्या कंपनीत गुरुवारी दिनांक 8 रोजी सायंकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटातील मृतांची संख्या आता 4 झाली असून 18 जण जखमी झाले आहेत. नंदा संतोष शेळके, वय वर्ष 35 या सोळू येथील स्फोटामध्ये जखमी झाल्या होत्या. त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्यानं या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 4 वर गेलाय. रामचंद्र मारुती निंबाळकर, वय वर्ष 81, संतोष त्र्यंबक माने, दोघेही राहणार सोळू, नवनाथ पांचाळ, वय वर्ष 55 आणि नंदा संतोष शेळके, वय वर्ष 40 अशी या स्फोटामध्ये मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. सोळू येथील नंदा शेळके या पालेभाज्यांच्या दुकानात भाजी खरेदी करत होत्या. दरम्यान अचानक झालेल्या स्फोटाच्या ज्वाळा त्यांच्या अंगावर पडल्याने त्या जखमी झाल्या. सुमारे 70 ते 80% शरीर त्यांचे भाजले गेले होते. पुण्यातील खासगी सूर्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शनिवारी उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. सोळू ते खटाकळे रस्त्यावर माळवाडी या ठिकाणी स्पेसिफिक अलॉय प्रायव्हेट लिमिटेड ही बंद पडलेली कंपनी आहे. कंपनीमध्ये ॲल्युमिनियम इंगोट ही वस्तू बनवण्यासाठी कच्चा माल आणला होता. लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल याची पूर्णपणे जाणीव असताना सुद्धा तो कच्चा माल धोकादायकरित्या साठवून करून ठेवला. त्या स्फोटामुळे परिसरातील घरांना तडे गेले असून 9 दुचाकी वाहने देखील जळाली आहेत. तर 4 जणांचा मृत्यू आणि 19 जण जखमी झाल्यानं अलीकडच्या काळातील ही या भागातील मोठी दुर्घटना असल्याचं सांगण्यात येत आहे. आंबेगाव तालुक्यातील 23 वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार करणाऱ्या 21 वर्षीय युवकाचा जामीन राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळलाय. ओंकार संतोष मुळूक, व 21 राहणार चिंचोली तालुका आंबेगाव असे जामीन फेटाळण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. पुण्यातील निर्भय बनो सभेला जाताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या मोटार गाडीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करीत शाई फेक केली. या हल्ल्याचा विविध स्तरातून निषेध करण्यात येत आहे. खेड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक आणि पदाधिकारी या हल्ल्याबाबत काय म्हणतायत अगदी थोडक्यात पाहूयात. जो पत्रकारावरती हल्ला झाला तो त्याचा मी पहिला निषेध करतो. आज विचारांची लढाई खरं तर विचारांनी लढली पाहिजे. असा हल्ला करून कोणी विचार संपवू शकत नाही माणसाचं. सामान्य माणूस म्हणून ही कालची जी घटना झाली तिचा आम्ही निषेध करतो. निखिल वागळेंवर जो पत्रकार निखिल वागळेंवर जो हल्ला आला हा एकदम निंदनीय आहे. एका पत्रकारावर किंवा तो जो लोकांची जनतेची व्यथा मांडतो त्याच्या हल्ला हा भ्याड हल्ला याचं ही निंदनीय घटना आहे. याचा मी निखिल वागळेंवर पत्रकार निखिल वागळेंवरती जो हल्ला झाला अतिशय दुर्दैवी हल्ला आहे की जेणेकरून लोकशाहीचा चौथा खांब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारावरती जर हल्ला होत असेल तर महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. कारण लोकांवरती जरब राहिलेलं नाहीये. शासन काय करतं यापेक्षा दिवसा गोळीबार होतात, काय काय होतंय. आज पत्रकारावरती जो हल्ला झाला याचा आम्हाला वाईट वाटतं की ज्या पत्रकारांनी फक्त आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे. काही वेळेला काय होतं, सत्य बोलायला गेले की कोणाची ईडी चौकशी होईल, कोणाचं काय होईल. ह्या परिस्थितीमुळं आत्ताचं शासन हे सर्वसामान्यांना न जुमानाचं झालेलं आहे एवढं मी या ठिकाणी सांगतो. यापूर्वी सुद्धा नरेंद्र दाभोळकर असतील, गौरी लंकेश असतील, पानसरे असतील, या सर्व पुरोगामी विचार मंचांना संपवण्याचं काम केलं. आणि हे जे संपवण्याचं काम करतायत हे ॲक्च्युली व्यक्तीचं संपवण्याचं काम करतात, परंतु विचार कधी संपत नसतो. काल ज्येष्ठ पत्रकार निखिलजी वागळे यांच्यावर पुण्यासारखे आपले सांस्कृतिक शहर जे या ठिकाणी जो भ्याड हल्ला करण्यात आला त्यांच्या गाडीवर
पत्रकारांवर असं पहिलं कधी झालं नव्हतं. काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळी अशा प्रकारे पत्रकार एकदम तिखट प्रतिक्रिया सरकारवर करायचे, परंतु सरकारने असं कधी केलं नाही. स्वतः वागळेंनी देखील सांगितलं की मी काँग्रेस सरकार असताना पवार साहेब असो किंवा अन्य कोणत्याही नेत्यांवर जरी टीका केली तरी ती विचाराने टीका होती आणि मी माझे विचार प्रकट केले म्हणून माझ्यावर जर असा हल्ला झाला, वारंवार त्यांच्यावर असे हल्ले झाले, हे पत्रकारांना जे सरकार टार्गेट करते हे बरोबर नाही. आणि जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे देखील आम्ही निषेध व्यक्त केला आणि ग्रामीणतर्फे देखील आम्ही निषेध करतो. हे सरकार पूर्णपणे अपेक्षी आहे. आणि या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो, पत्रकार निखिलजी वागले आणि त्यांच्या सर्व सहकार्यानं झालेल्या हल्ल्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा देखील निषेध व्यक्त करतो. आणि या ठिकाणी पत्रकारांवर जो हल्ला झाला त्याचं मी कदापि समर्थन करणार नाही. त्याचं जे चुकीचंच झालेलं आहे, परंतु पत्रकारांनी सुद्धा वरिष्ठ नेते मंडळींच्या, पंतप्रधान असेल, आपल्या देशाचे पंतप्रधान आहे, आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सुद्धा असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड तालुक्यातील श्री क्षेत्र कडूस येथील श्री पांडुरंग राही रखुमाई मंदिरात शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी माघी नवरात्र उत्सवास प्रारंभ झालाय. मंदिरात नवसाचे अखंड नंदादीप लावण्यास सुरुवात झाल्याने मंदिर नंदादीप समयांनी अक्षरशः उजळून निघाले आहेत. खेड तालुक्यात कुणबी दाखल्यांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित गावातील मराठा बांधवांनी शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन खेड प्रशासनाने केले आहे. चासकमाण परिसरातील वाडा येथे धर्मनाथ महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्ताने रविवार दिनांक 11 आणि 12 जानेवारीला 2 दिवसीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून सोमवार रात्री रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार आहे. खेड तालुक्यातील सत्तारका वस्ती शाळेत ट्रॅडिशनल डे साजरा करण्यात आला. विविध खाद्यपदार्थ, वेगवेगळ्या वेशभूषा, संस्कृती, भाषा याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती सांगितली. राजगुरुनगर येथील साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर तिन्हेवाडी तालुका खेड येथे उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात सुमारे 50 विद्यार्थी स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय विद्यालय कुरकुंडी 10वी बॅच 2002-2003 यांचा तब्बल 21 वर्षानंतर माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. इंद्रायणी नदीकाठच्या गावातील मैला मिश्रित सांडपाणी तसेच कारखान्यातील केमिकलयुक्त सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट ते सांडपाणी इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. यामुळे इंद्रायणी नदी वारंवार फेसाळलेली दिसून येत आहे. शनिवारी दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी सुद्धा आळंदी येथील सिद्धबेट जवळील बंधाऱ्याखालील नदीपात्र मोठ्या प्रमाणात फेसाळलेले दिसून आले. इंद्रायणी नदीपात्रातील पाण्यावर मोठ्या प्रमाणात पांढरा शुभ्र फेस तरंगत आहे. मोई तालुका खेड येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज मंदिर कलशारोहण सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. कलशारोहण सोहळ्यातील कीर्तनास 5000 भाविक उपस्थित होते. रविवारी दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी कलशारोहण सोहळ्यानिमित्त सकाळी 8 ते 12 या वेळेत कलशाची व पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून त्यानंतर कलशारोहण कार्यक्रम होणार आहे. चाकण शहरातील कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन माजी खासदार शिवाजीराव अढेराव पाटील यांच्या हस्ते शनिवारी दिनांक 10 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्या पाठपुराव्यानंतर मंजूर झालेल्या या विकास कामाचे भूमिपूजन प्रसंगी शिवसेनेचे सर्व माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी माजी खासदार अढेराव पाटील आणि नितीन गोरे यांनी पुणे लाईव्हसोबत बोलताना चाकणची मंजूर झालेली 160 कोटींची पाणी पुरवठा योजना आणि विकास कामांच्या बाबत नेमकं काय सांगितलंय पाहूयात. शहरामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि शिरूर लोकसभेचे शिवसेनेचे प्रथम खासदार शिवाजीराव अढेराव पाटील यांच्या माध्यमातून जवळपास 3.5 कोटी रुपयाची विकास कामांचं भूमिपूजन या ठिकाणी आज दिवसभरामध्ये पार पडलं. त्यामध्ये प्रामुख्यानं वाहतुकीची कोंडी असेल हा प्रश्न सोडत असताना आंबेठाण चौक ते ऐश्वर्या अंगण या ठिकाणी जवळपास 92 लाख आणि 68,000 रुपयाचं या ठिकाणी दोन्ही बाजूला 2-2 मीटरचं रुंदीकरण यासाठी आपण निधी मिळवलेला आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या वाहतूक कोंडीचा विषय थोडं का होईना मार्गी लागण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे काळूस रोड या ठिकाणी मनशक्ती आश्रम ते काळूस रोड या ठिकाणी जवळपास
37 लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत। अशा प्रकारची विविध ठिकाणची 14 ठिकाणची कामं चाकण शहरामध्ये आज भूमिपूजन झालेलं आहे आणि आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि आमचे शिवसेनेचे उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांच्या माध्यमातून आम्ही खऱ्या अर्थानं आज चाकणमध्ये विकास कामं भूमिपूजन केली आणि पुढील काळामध्ये आंबेठाणचा रोड त्या ठिकाणी पुढचा टप्पा वाढवण्यासाठी 2 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित आहे, तोही मिळवण्याचा पाठपुरावा आमचा चालू आहे। अशा प्रकारे सर्व ठिकाणची कामं चालू आहे। खरं म्हणजे आज दुपारी 2 वाजल्यापासून गेले 5-6 तास मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून मंजूर करून आणलेल्या विकास कामाचं भूमिपूजन आणि उद्घाटनचा कार्यक्रम या ठिकाणी केला। जवळजवळ 4 कोटी रुपयाचा छोटे मोठे रस्ते असतील किंवा बाकी कामं असतील त्याचे सगळ्यांचे भूमिपूजन आणि उद्घाटनाचं कार्यक्रम संपन्न झाला। राहिला प्रश्न पाणी योजनेचा। तुम्हाला सगळ्या मीडियातल्या लोकांना चाकणच्या सगळ्या नागरिकांना माहिती आहे की या पाणी योजनेसाठी कोण मेहनत करत आहे। श्रेय घ्यायचं तर कोणाला घेऊ द्या, आम्हाला श्रेय नको आहे, चाकणकरांना पाणी मिळावं हा आमचा उद्देश आहे। पण एक मी आवर्जून सांगतो, प्रत्येक स्टेजला प्रत्येक टेबलवर मी आणि माझे सहकारी आमचे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी नितीन भाऊ गोरे असतील, प्रकाश गोरे असतील, प्रवीण गोरे असतील, अशोकराव भुजबळ असतील, भगवानराव पोखरकर, आम्ही सगळेजण निव्वळ MJP महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये 16 बैठका मला तिथं घ्याव्या लागल्या आणि आम्ही सगळे त्या ठिकाणी उपस्थित होतो। तिथून पाठपुरावा करून म्हणजे या दुरुस्ती काही सुधारणा या सगळं करत मंत्रालयामध्ये 4 बैठका झाल्या, नगरपालिका प्रशासन जे वाशीला आहे तिथे 4 बैठका झाल्या, पाणी उपलब्ध व्हावं म्हणून जलसंपदा विभागाबरोबर बैठका झाल्या, जलशुद्धीकरणासाठी WMDC पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाची जागा मिळावी त्यासाठी मुख्यमंत्री त्यांनी स्वतः इंडस्ट्री विभागाला 2 वेळा फोन केला, उदय सामंतला मी फोन करायला लावले, त्यांनी 2 फोन केले, मी स्वतः उद्योग सचिवांना भेटलो। आता या सगळ्या गोष्टी बारीक सारीक सगळ्या लोकांना माहिती असतील असं नाही आहे, त्यामुळं आम्ही श्रेयाच्या भानगडीत न पडता पाण्याची योजना मंजूर झाली, तो GR मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारला आणि 170 कोटी रुपयाचा GR गेल्या आठवड्यात निघाला। त्याच्यानंतर लोक जागे झाली, जे कोणी श्रेय घ्यायला निघालेत तो GR मिळाल्यानंतर 72 तासानंतर त्यांना कळालं की GR मी घेऊन आलेलो आहे। असो, या आठवड्यामध्ये येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये त्याचं टेंडर निघेल आणि आचारसंहितेच्या आतमध्ये काम चालू करण्याचा आमचा प्रयत्न राहील। आज सगळ्यात ट्रॅफिकचा महत्त्वाचा प्रश्न, चाकण तर सगळं ट्रॅफिकनंच व्यापलेलं आहे, परंतु आंबेठाण चौक ते पुढचं आंबेठाणपर्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक आहे। त्याला थोडी वाचा फोडण्यासाठी आंबेठाण चौक ते ऐश्वर्य अंगण ह्यासाठी जवळजवळ 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे। दोन्ही बाजूने 2-2 मीटरची रुंदीकरण करायचं, इलेक्ट्रिक पोल त्या बाजूला शिफ्ट करायचे की जेणेकरून लोकांचं जीवन या भागात राहणाऱ्या आणि मध्ये डिवायडर करायचं, त्यामुळं ट्रॅफिकला शिस्त लागेल। त्याला अजून पुढचाही टप्पा आम्हाला पूर्ण करायचा आहे, तेच त्यासाठी सुद्धा 2 कोटी रुपये प्रस्तावित आहेत, ते सुद्धा लवकर मंजूर होईल। माझे सगळे सहकारी अशोक शेठ भुजबळ असतील, नितीन भाऊ गोरे असतील, हे सगळे त्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करतायत, त्यांचे प्रयत्न अतिशय मोलाचे आहेत आणि म्हणून ही सुद्धा कामाला लवकरात लवकर मी MSCB आणि PWDची पुन्हा एकदा बैठक घेऊन जे काम थोडंफार जे थांबलं आहे ते सुद्धा पूर्ण करून घेऊ। शिरूर शिक्रापूर येथील शेतकऱ्यानं चाकण मार्केट यार्ड या ठिकाणी मंगळवारी 14 कॅरेट वांगी विकण्यासाठी आणली होती, परंतु सदर मालाला बाजार भाव नसल्यानं व व्यापारी यांनी देखील पाठ फिरवल्यानं वांग्याचा लिलाव होऊ शकला नाही। दरम्यान सदर वांगी खराब झाल्यानं फेकून देण्यात आली
सदर शेतमालाचा पंचनामा करून बाजार समितीने संबंधित विभाग यांना सूचित करावे, जेणेकरून शासनाला याबाबत माहिती होऊन नुकसान भरपाई शेतकऱ्यांना भेटेल, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश कड यांनी केली। त्यानुसार बाजार समितीने पंचनामा केला असून आता अशीच कार्यवाही प्रत्येक दिवशी लिलाव न होऊ शकलेला आणि खराब झालेल्या मालाच्या बाबत झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे। चाकण मार्केटमध्ये नाशवंत शेतमालासाठी शीतगृह देखील सुरू करावे, अशी देखील मागणी करण्यात येत आहे। कसं आहे की जे माल आम्ही आणला मंगळवारी, त्यातली 4 खपली 10 फेकून दिली, त्याला स्टोरी नसल्यामुळं तो ठेवता येत नाही, मग ते खराब होण्यापेक्षा त्यांनी फेकून दिला। ते बाजार त्यांच्या मालाचा किंमत होत नसल्यामुळे सदरील माल हा बाजार समितीमधून सोडून जात आहेत आणि त्यावर काही शेतकरी तक्रार करीत आहेत, तर त्याबाबतची दक्षता बाजार समिती योग्य ती दक्षता बाजार समिती घेईल। चाकण येथील श्री शिवाजी विद्या मंदिर चाकण प्रशालेतील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा समारोप समारंभ शनिवारी दिनांक 10 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जायभाये, पत्रकार अविनाश दुधवडे, उद्योजक राहुल अल्हाट आदी उपस्थित होते। यावेळी जनता शिक्षण संस्थेचे असिस्टंट सेक्रेटरी राजेंद्र खरमाटे, खजिनदार कविता गोरे, प्राचार्य अनिरुद्ध काळेल, पर्यवेक्षक अनिल ठुबे यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते। पोलीस अधिकारी आणि प्रशालेने याबाबत काय सांगितले पाहूया। जनता शिक्षण संस्था संचलित श्री शिवाजी विद्या मंदिर आणि CV पाटोळे कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या 10वीच्या परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार आहे। त्यानिमित्त मुलांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी मी विद्यार्थ्यांना एवढं सांगेल की मुलांनो, ही भविष्याची तुमची सुरुवात आहे। या जगामध्ये तुम्ही एक नवी पाऊल ठेवत आहात आणि आपल्या आवडीचं असं क्षेत्र निवडा आणि त्या क्षेत्रामध्ये बेस्ट करून दाखवा। शिक्षण संस्थेचं श्री शिवाजी विद्या मंदिर व CV पाटोळे कनिष्ठ महाविद्यालय चाकण या ठिकाणी आज इयत्ता 10वीचा सदीचा समारंभ आयोजित केला होता। या सदीच्या समारंभामध्ये असिस्टंट PI संतोष जायभाये उपस्थित होते, तसेच प्रसिद्ध उद्योजक श्री संतोष अल्हाट सर उपस्थित होते व पत्रकार श्री दुधवडे साहेब उपस्थित होते। आज या सदीच्या समारंभाच्या प्रकरणी मी प्राचार्य अनिरुद्ध काळेल सर मुलांना भविष्यामध्ये कशा प्रकारे कष्ट घेऊन मोठं बनता येतं, यासाठी परिश्रमाची आवश्यकता आहे। कठोर परिश्रम केल्यामुळे त्या ठिकाणी आपण जे यश आहे ते यश संपादन करू शकतो। तसेच येणारी जी SSC बोर्डाची परीक्षा आहे, त्या परीक्षेचे उत्कृष्ट पेपर लिहिण्यासाठी पेपर कशा पद्धतीने लिहिला जावा, तसेच पेपरमध्ये आपण कशा पद्धतीने लेखन केल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळतील, याबद्दलही आपण या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलं। तसेच ज्यावेळेस आपण 10वी पास झाल्यानंतर बाह्य जगामध्ये समाजामध्ये वावरत असताना प्रत्येक विद्यार्थ्यानं कशा प्रकारे वावरावं, आपला समाजामध्ये कसा उपयोग होईल, या गोष्टीचंही मार्गदर्शन या सदीच्या समारंभामध्ये केल्यात आलं। तसेच या सदीच्या समारंभामध्ये आपण काहीतरी समाजाचं देणं असतो, म्हणून आपल्या आईवडिलांचं देणं असतो। जन्म दिलेल्या आईवडिलांचं ऋण फेडण्यासाठी आपण चांगला अभ्यास करून, आपण चांगलं यश संपादन करून, मोठ्या नोकरीत लावून आपण प्रथम आपल्या आईवडिलांचं उतराई व्हावं, असंही मार्गदर्शन करण्यात आलं। नंतर ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकला, ज्या शाळेमध्ये तुमची जडणघडण झाली, नंतर त्या शाळेचं उतराई व्हावं, असंही या ठिकाणी आपण या समारंभानिमित्त सांगितलं गेलं। तसेच विद्यार्थ्यामध्ये आपण जे आता सध्या स्पर्धेचं युग आहे, या स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी मूळ जो अभ्यास आहे आता 5वी ते 10वीपर्यंतचा, या अभ्यासाचं काटेकोरपणे लक्ष देऊन सर्व पुस्तकाचं वाचन करून ज्या येणाऱ्या स्पर्धा परीक्षा आहेत, त्या स्पर्धा परीक्षेला येणारे प्रश्न हे सर्व 5वी ते 10वीच्या याच पुस्तकातील असतात। म्हणून विद्यार्थ्यांनी 5वी ते 10वीच्या सर्व पुस्तकाचं योग्य पद्धतीनं वाचन करून ज्या स्पर्धा परीक्षा असतात, ज्या MPSC परीक्षा असतात, त्या परीक्षा चांगल्या प्रकारे देऊन या स्पर्धेतून उत्तुंग असं गुण यश संपादन करावं, अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी सांगतो आणि माझं या ठिकाणी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 10 फेब्रुवारी 2024 रोजी कांद्याची 12,500 पिशवी आवक होऊन 600 ते 1500 रुपये इतका भाव मिळाल्याचा बाजार समिती प्रशासनाने सांगितलं आहे। आजच्याला कृषी उत्पन्न बाजार समिती खेड हे कांदा आवक पिशवी उपबाजारावर 1500, क्विंटल 6250, प्रति क्विंटल बाजारभाव झालेले आहे 600 ते 1500 रुपये।
बटाटा एकूण आवक पिशवी 3000, बटाट्याचे बाजार 1200 ते 1600 रुपये बटाट्याला बाजार भेटलेला आहे. लसणाची आवक झालेली आहे 55 पिशवी 27 क्विंटल, बाजारभाव आहे 20,000 ते 25,000 प्रति क्विंटल. त्याचप्रमाणे शेंगाची आवक 12 पोती झालेली आहे, 6 क्विंटल शेंगा भरलेल्या आहे, बाजारभाव आहे प्रति क्विंटल 8,000 ते 10,000. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 10 फेब्रुवारी 2024 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल, फळभाज्यांची आवक ही थोडी कमी प्रमाणात झालेली आहे, परंतु पालेभाज्यांची आवक ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. पालेभाज्याचे भाव हे अतिशय पडलेले गडगडलेले, शेतकऱ्याचे बियाचे सुद्धा पैसे त्या ठिकाणी होत नाही. कोबी असेल, कोबी 10 ते 15 रुपये किलो आहे, फुलावर 8 ते 12 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे टमाटे असेल, टमाटे 20 ते 25 रुपये किलो आहे, वांगी सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. कारले असेल, कारले सुद्धा 25 ते 35 रुपये किलो आहे. फक्त गवारीला मात्र उच्चांक भाव आहे, गवार 90 ते 100 रुपयापर्यंत आहे. दुधी भोपळा असेल, दुधी भोपळा सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा सुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे मिरची असेल, मिरची सुद्धा 30 ते 50 रुपये किलो आहे. दोडका 50-55 रुपये किलो आहे. शिमला मिरचीला भाव टिकून आहेत. शिमला मिरची 50 ते 60 रुपयापर्यंत आहे. वालवर 15 ते 20 रुपये किलो आहे. राजमा सुद्धा 40 ते 42 रुपये किलो आहे. चवळी सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. दोडका तोंडली असेल, तोंडली सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा सुद्धा 25 ते 35 रुपये किलो आहे. पावटा सुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. भेंडी 25 ते 30 रुपये किलो आहे. गाजर 10 ते 15 रुपये किलो आहे. घोसावळे सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. बीट असेल, बीट सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 10 ते 20 रुपये किलो आहे. वटाणा 25 ते 30 रुपये किलो आहे. काकडी 15 ते 20 रुपये किलो आहे. तूर सुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशीच परिस्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.